नमस्कार, मी भाग्यश्री द होम शेफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज मी बनवणार आहे रेस्टॉरंट स्टाईल डिलिशियस एग लबाबदार रेसिपी। बनवायला अत्यंत सोपी पण खायला तितकीच अमेझिंग। याची टेस्ट इतकी अमेझिंग असेल की तुम्ही जेव्हा ही करी घरी बनवाल तेव्हा कोणालाही वाटणार नाही की तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय केलेली आहे। चला तर पाहूयात याची आपण रेसिपी। सर्वात आधी इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 3 मोठे चमचे मी तेल घेतले आहे। तेल छानसे गरम झाले की याच्यामध्ये मी 2 विलायची घेतलेले आहे। 2 ज्या हिरव्या विलायची असतात तेच मी याच्यामध्ये घेतले आहे आणि 1 तमालपत्राचे पान मी याच्यात टाकले आहे। हे थोडेसे गरम झाले की याच्यामध्ये मी एक मोठा कांदा जो बारीक चिरून घेतलेला आहे, खूप छान बारीक चिरून मी इथे कांदा घेतलेला आहे। तर ती पेस्ट नाही करायची, आपण बारीक चिरूनच याच्यामध्ये तो कांदा फ्राय करण्यासाठी घेणार आहोत। कांदा जो आहे तो मोठ्या आचेवरती नाही तळायचा, तो मीडियम फ्लेमवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। जास्त गोल्डन होईपर्यंतही नाही आणि जास्त कच्चा राहील असंही नाही, म्हणजे गुलाबी होईपर्यंतच आपण त्याला फ्राय करणार आहोत। कांदा जो आहे तो छान फ्राय होईपर्यंत आपण हलवून घेणार आहोत। इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे बारीक कट करून आणि त्याला परत मिक्स करून घेत आहे। फ्रेंड्स, रेसिपी जी आहे ती खूपच सोपी आहे, परंतु याच्यामध्ये जे मसाले मी ॲड केलेले आहेत ते व्यवस्थित कुक व्हावेत त्यासाठी मी याला सारखं हलवून घेत आहे, कारण याच्यामध्ये काजूची पेस्ट आहे। काजू जो आहे तो तळाला चिटकू नये म्हणून सारखं याला हलवत राहणं गरजेचं आहे।
आता तुम्ही पाहिले असेल की मी याच्यामध्ये थोडेसे पाणी जे आहे ते ॲड केले होते, कारण ग्रेव्ही थोडीशी थिक झाली होती, घट्ट झाली होती. त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित व्हावी म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी थोडेसे ॲड केलेले होते. त्याला व्यवस्थित हलवून मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातले आहे. 2 मिनटासाठी मी ही ग्रेव्ही पुन्हा झाकून घेत आहे. 2 मिनटानंतरनं पाहू शकता खूपच छान तेल सुटलेलं आहे आणि कढी जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे. आणि याच्यामध्ये जो मी तमालपत्र टाकलेलं होतं त्याचं काम झालेलं आहे, त्यामुळे मी या ग्रेव्हीतून ते बाजूला काढलेलं आहे. आणि आता नेक्स्ट स्टेजमध्ये मी याच्यामध्ये 4 अंडी ॲड करत आहे. तुम्ही अंडी जे आहे ती डायरेक्ट याच्यामध्ये फोडूनही घालू शकता, पण मी याच्यामध्ये वाटीमध्ये फोडून मग याच्यामध्ये ॲड करत आहे, कारण अंडी बऱ्याच वेळेला खराब निघण्याचे चान्सेस असतात. तसे होऊ नये म्हणून मी हे वाटीमध्ये आधी फोडून घेतले आहे आणि मगच ग्रेव्हीमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून ज्या रेसिपी मी शेअर करेन तुम्हाला नक्की समजेल. धन्यवाद.